नमस्कार. रामकृष्ण हरी गुड एम सी. मी जयश्री बाजीराव शिंदे, आय एम सी रुबी स्टार महाराष्ट्र. आज आय एम सीच्या माध्यमातून मी गेले 3 वर्ष लोकांना उत्तम आरोग्य आणि त्याचबरोबर उत्तम शेती याच्यासाठी आम्ही जनजागृती करून लोकांना हे प्रोडक्ट वापरून त्यांना एक मदत करतो आहे, जेणेकरून खर्च कमी आणि उत्पादन निघावं ह्यासाठी शेतकऱ्यांसाठी माझा सतत प्रयत्न आहे. तर आज आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये इथं आलेलो आहोत. जे सावंत कुटुंबीय आहेत त्यांनी माझ्याकडनं काही हेल्थचे आणि शेतीचे प्रोडक्ट वापरलेत, ॲग्रो किट. आणि त्याचबरोबर पारवे सर आहेत माझ्यासोबत, त्यांना पण मी दिलेलं होतं. पण आज प्रॅक्टिकली काही गोष्टी तर मला त्यांच्या डोळ्यादेखत दाखवायचे होते की सेंद्रिय पद्धतीनं जर आपण शेती केली तर खरंच आपल्याला फायदा होतो का. जर ज्यांनी वापरले आपण त्यांना विचारू. श्रीधर, तुमचा अनुभव सांगा आधी. तुमचं श्रीधर सावंत. हां, हे आय एम सीचे प्रोडक्ट चांगले आहेत. आधी ऊस पहिल्यांदा केला का ह्याच्या अगोदर केलं? पहिल्यांदाच ऊस केलेला आहे. बरं ह्याच्या आधी ऊस कधी केलेला नाही. बरं. मग तुम्हाला काय वाटतंय आता तुमची ते इतर बाकीच्यांनी जी ऊसाची लावण केली आणि तुमच्या जी ऊसाची लावण केली त्याच्यामध्ये तुम्हाला काय तफावत वाटली? तफावत म्हणताना त्याच्यापेक्षा ऊस आमचा चांगला आहे. बरं 15 दिवसाचा ऊस नंतरचा आमचा बरं त्यांच्यापेक्षा हां फुटवे बिटवे चांगले आलेले आहेत. बरं. सुरुवातीला काही वापरलं होतं का अगोदर बीज प्रक्रियेचा भाग म्हणून? काहीच नाही. काय नाही. बरं, आधी फक्त ऊसाची कांड्या लावून घेतल्या. ऊसाच्या बरं, त्याच्या किती दिवसानं तुम्ही हरभरा लावला? त्याच्या 15 दिवसानंतर हरभरा. पाण्याला बरं, हरभराला बुडवून लावण्यासाठी काय दिलं होतं बीज प्रक्रियेचा भाग म्हणून? दिल ते हे काय औषधाचं नाव ते सीड केअर? सीड केअर बूस्टर आय एम सीचं नाही, सीड केअर होतं ते. सीड केअर आय एम सीचं. हो. आणि मग त्याच्यानंतर किती दिवसांनी हे दोन्ही खतं टाकले तुम्ही? 1 महिन्यानं टाकले. बरं, ह्याच्यात दुसरं रासायनिक खतं किती वापरले? 2 बॅगा वापरलेत. 2 बॅगा. काय वापरले? काय वापरलं? दाणेदार आणि कोणते होते आता ते 2 बॅगा वापरलेल्या आहेत त्याच्याबरोबर. बरं, मग साधारण एका डोसा खर्च किती झाला तुमचा दोन्ही म्हणून हे आणि दोन्ही म्हणून 4,000चा खर्च 5,000. 5,000. बरं, साधारण ऊस आता किती महिन्याचा आहे हा? ऊस 2 महिन्याचा ऊस. आपण ऊस बघूयात. हा ह्यांचा 2 महिन्याचा ऊस आहे आणि त्यांचेच बिटवा चांगला आलेला आहे. हो बंधुराज आहेत. आपण त्यांचा पण एक व्हिडिओ काढलेला आहे, त्यांचा 2.5 महिन्याचा आहे. बरं, तुम्हाला आता काय वाटतं ह्या प्रोडक्टचे फायदे काय काय आहेत? प्रोडक्टचे फायदे चांगले आहेत. काय ऊसाला फुटवे चांगले फुटतात. 1 मिनिट. आता सध्या 4-5 फुटवे आहेत याला आणि हा हरभरा. हरभरा पण चांगला आला. हो. मग खरंच वाटतं का की खर्च कमी आणि उत्पादन जास्त आहे? बरं, पारवे सर, आता तुमचं काय मत आहे? तुम्ही आता प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या. तुमचे खत घेतलाय, हायड्रोजल आणि तुमचं दाणेदार हो खात टाकलाय मी. मला पण शेतात फरक दिसलाय. हो. आता आलो होतो तुम्ही बोलवल्यामुळं हां. की विजिट देऊ त्यामुळं. आणि ह्यांचा ऊस बघितला आणि शेजाऱ्यांचा ऊस बघितला की त्यांचा ऊस 15 दिवस आधीच असून ह्यांच्यापेक्षा जरा डावा वाटतोय मला. हो जरा कमकुवत वाटतोय आणि ह्यांच्यापेक्षा जास्त पाणी देऊन. हो. आणि ह्यांचं पाणी 15 दिवसाला एकदा आहे. खाताला फुटवा पण दिसायला लागलाय, हाताला म्हणतोय ऊसाला. आणि हरभरा पण चांगला दिसायला लागलाय आणि फरक जाणून आलाय मला. हो, तुम्ही म्हणलात की माती थोडीशी तिकडची हलकी असेल, पण तसं काय आहे का? मला गाडीवर आल्यानंतर वाटलं होतं की ह्यांचा ऊस बघून ह्यांचा ऊस असा दिसायला लागलाय, ते पलीकडचा असा दिसायला लागलाय. जमिनीत तर कमीत कमी फरक असावा कारण असं वाटलं मला. पण त्यांच्या शेतात पण गेल्यानंतरच वाटलं की नाही, जमिनीमध्ये फरक एवढा वाटत नाही गेला मला. हीच खताचा परिणाम आहे, बियाणाचा परिणाम आहे आणि यांच्या सीड केअरचा परिणाम असू शकतो असं वाटलं मला. हो, तर काही हरकत नाही, सगळेजण वापरू शकतात. वापरू शकतो आणि वापरल्यावर 100% रिझल्ट मिळणार. तर खरंच प्रत्येकाने वापरा, कारण आमचा हेतूच आहे की रोगमुक्त कुटुंब आणि विषमुक्त शेती हे आम्ही आज प्रत्येकापर्यंत घेऊन चाललेलो आहोत. तर त्याचं हे प्रॅक्टिकली रिझल्ट आहेत. प्रत्येकाने वापरलं गरजेचं आहे. शेतीचा खर्च वाचवायचा असेल तर एकदा नक्की वापरा. गुड एम सी.